नमस्कार. आज बनवूया मासवडीची भाजी. या भाजीसाठी खूप सारे मसाले लागतील. मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पहिला धने भाजून घेऊया. धने हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. धने भाजून झालेले आहेत. आता ते बाजूला काढूया. यानंतर काही खडे मसाले भाजून घेऊया. खडे मसालेही भाजून झालेले आहेत. आता बाजूला काढूया. आता तीळ भाजून घेऊयात. तीळ हलकेसेच भाजून घ्यायचे आहेत. तीळ अर्धी वाटी होते, तसेच अर्धी वाटी खोबरंही भाजून घेऊया. मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. खोबरंही भाजून झालेलं आहे. आता बाजूला काढून घेऊया. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालून कांदा परतायचा आहे. कांद्याला मस्त गुलाबी कलर येऊपर्यंत भाजायचे. त्यानंतर कांद्यात लसूण घालून घेऊया. लसूण घातल्यानंतरही थोडं परतवायचे. कांद्याला छान रंग आलेला आहे. आता बाजूला काढून घेऊया. या सगळ्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला भाजून घेतलेले खडे मसाले आणि भाजून घेतलेले तीळ आणि खोबरं घालून वाटून घ्यायचं आहे. आता त्यामध्येच भाजलेला कांदा आणि लसूण घालून पेस्ट करून घेऊया. पेस्ट जास्त बारीक होता कामा नये. वाटण तयार आहे. हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे कूट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालून मीठ घालून मिक्स करून घेऊया. वाटण मिक्स करून झालं आहे. आता मासवडी बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या बेसन घेतलं आहे. एका परातीमध्ये हे बेसन काढून घ्यायचे. त्यामध्ये मीठ, हळद आणि लाल तिखट घालायचे. आता थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचे. पीठ मळून झालेलं आहे. आता आमटीची तयारी करूया. कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया आणि त्यामध्ये कांदा परतवूया. मी इथे एक मोठा कांदा लांब चिरून घेतलेला आहे. कांदा थोडा वेळ परतून घेऊया. त्याच कांद्यामध्ये 2-3 मिरच्या घालूया. मिरच्या घालून झाल्यानंतर खोबरं आणि लसूण घालून परतून घेऊया.
तिळाचा आणि खोबऱ्याचा रंग हलकासा बदलला गेला पाहिजे. त्यानंतर हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आणि आता वाटण तयार आहे. आता आपण मासवड्या बनवायला घेऊया. ही वडी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत. सहसा लोक पिठलं करून त्याच्यामध्ये मसाला भरतात, पण आपण तसं करायचं नाही आहे. आता एक पिठाचा गोळा घेऊन त्याला गोलाकार लाटून घेऊया. लाटून झाल्यानंतर मसाला आपल्याला अशा पद्धतीनं भरायचा आहे, जेणेकरून त्याच्या त्रिकोणी घड्या पडतील. आता त्याच्या वड्या बांधण्यासाठी त्रिकोणी आकार देत देत त्याला पॅक करून घ्यायचे. वड्या हलक्या हाताने दाबत दाबत पॅक करा. जास्त दाबल्यास फुटतील. ही बघा, आपली वडी तयार आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या मासवड्या बांधून घेतल्या आहेत. आता या मासवड्यांना आपण उकडून घ्यायचं आहे. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊया. जिरे आणि मोहरी तडतडून झालेले आहेत. आता त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घालायचे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मासवड्या हलक्या हाताने सोडायच्या. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि झाकून घ्यायचे. 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर उघडून बघायचे. मासवड्या थोड्याफार शिजल्या असतील. आता त्यावर दुसरा लेअर टाकण्यासाठी पाणी थोडं घालायचे आणि हळूहळू मासवड्यांचा दुसरा लेअर पण टाकून घेऊया. पुन्हा एकदा झाकायचे आणि 15 मिनिटांनंतर पहा, मासवड्या शिजून तयार असतील. गॅस बंद करायचे आणि बाजूला काढून ठेवायचे. आता आपल्याला आमटी करायची आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचे. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की आपण वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये घालून भाजून घ्यायचा. मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. आता यामध्ये हळद, लाल तिखट आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे. पुन्हा एकदा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला छान भाजला गेलेला आहे. आता यामध्ये पाणी घालूया. आमटीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी करायची आहे. काही लोकांना घट्ट आवडते, काही लोकांना पातळ. मी इथे 2 तांबे पाणी घातलेलं आहे. आता लास्टला मीठ घालूया आणि कोथिंबीर घालूया. ही आमटी आणि मासवड्या 7 ते 8 जणांना पुरतात. आमटीला उकळी येऊ दे.
आमटीला उकळी येऊपर्यंत आपण वड्या कट करून घेऊया. वड्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा, वड्या कट करून तयार आहेत. आमटीला उकळी आलेली आहे. दुसऱ्या बाजूला बाजरीची भाकरीही तयार आहे. आता सर्व करूया. घरगुती पद्धतीने केलेल्या ह्या मासवड्या नक्की करून बघा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.